हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे मस्त चटपटीत आलू शेव। खूप इझी रेसिपी आहे, खूप पटकन बनून तयार होते। तर रेसिपी आवडल्यास नक्की एकदा बनवून बघा। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी इथे 2 किलो आलू उकडायला टाकलेले आहे। 2 किलो आलूची मी शेव केलेले आहे। त्यानंतर मी आलू उकडेपर्यंत इथे आपल्याला जिरपूडची आवश्यकता आहे। यासाठी जिरं भाजून घेतलेलं आहे आणि जिरपूड तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आलूवरची साल काढून घ्यायची आहे। आलूवरची साल काढल्यानंतर आलू अशी छोट्या किसणीने किसून घ्यायचे आहे। तर इथे माझे आलू किसून झालेले आहे। आलू किसल्यानंतर यामध्ये मी जिरपूड टाकलेले आहे। जिरपूड टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर थोडं मिर्च पावडर टाकून घ्यायचं आहे। यामध्ये जास्त काही नाही टाकायचं आहे, कारण की हे आपल्याला उपवासाला चालते। त्यानंतर हे असं स्मॅशरनी चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण। आणि हो, तुम्ही जर आत्तापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाढवण्याच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहे। आणि याआधी पण मी 4-5 रेसिपीज टाकलेल्या आहे उन्हाळी वाढवण्याच्या, त्या पण तुम्ही बघू शकता। तर इथे आपलं मिश्रण आता तयार आहे। तर चला आता बघूया शेव कशी टाकायची। तर इथे हा साचा घ्यायचा। या साच्याला तेल लावून घ्यायचं आधी चांगल्या प्रकारे। तेल लावल्यानंतर यामध्ये मिश्रण भरायचं। उन्हाळी वाळवणातील सगळ्यात इझी रेसिपी आहे, खूप पटकन बनवून तयार होते। तर बघा इथे मी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे, पूर्ण साचा पूर्ण भरायचा आहे। आणि तुम्हाला उन्हाळी वाळवणातील कोणते रेसिपीज बघायचे आहेत त्या मला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून ती रेसिपीज मी बनवून पोस्ट करू शकेल। तर इथे बघा आपला साचा भरून झालेला आहे। तर चला आता आपण शेव टाकून घेऊया। तर इथे बघा असं एका हाताने साचा पकडायचा आहे व्यवस्थित आणि असे लांब लांब पटापट असे शेव टाकून घ्यायचे आहे। खूप इझी आहे, पटकन शेव टाकून तयार होतात। आणि पूर्ण दिवसभर ते उन्हात ठेवायचे आहे। उन्हात ठेवल्यानंतर हे बघा, हे शेव मी काढलेले आहे, किती व्यवस्थित आणि पूर्ण शेव निघत आहे लांब लांब। हे बघा किती छान शेव निघत आहे। हे शेव मी काढल्यावरही दुसऱ्या दिवशी उन्हात, कडक उन्हामध्ये वाळू घातलेले आहे, जेणेकरून हे वर्षभर टिकले पाहिजेत। तर हे बघा इथे आपले शेव बनवून तयार आहे। तर चला आता आपण याला तळून बघूया। कढई ठेवायची, तेल टाकायचं, तेल तापू द्यायचं आणि हे बघा किती छान तळून तयार झालेले आहे, किती छान फुलत आहेत शेव, तुम्ही बघू शकता। हे बघा किती छान झालेत आणि खायला पण एकदम चटपटीत आणि खूप स्वादिष्ट झालेत। नक्की एकदा करून बघा। तर तयार आहेत आपली उन्हाळी वाळवणातील आलू शेव। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।